म्हणजे नेमका निमोनिया काय आहे? तर निमोनिया हा जीवाणूमुळे होणारा आजार आहे. म्हणजे तो कोणता जीवाणू? डिप्लोकोकस निमोनी या जीवाणूमुळे हा आजार होतोय. याचं संक्रमण कसं होतंय? याचं संक्रमण होतंय हवेमार्फत हा काय होतो? प्रसार होतो याचा. नंतर कोणत्या अवयवाला होतो? तर हा आजार माणसाच्या फुफ्फुसावर होत असते. म्हणजे फुफ्फुसाला काय होते? फुफ्फुसाला सूज येते. म्हणजे फुफ्फुसांचा दाह होते. दाह म्हणजे काय? सूज येणे. नंतर त्याचं लक्षण काय आहेत? ताप येणं, जनरल लक्षणे, श्वासासाठी काय होणं, त्रास होणं श्वास घेण्यासाठी. ओके. नंतर काय होणं? छातीमध्ये काय दुखणं, छातीमध्ये पेन होणं. नंतर त्याचा उपचार काय आहे? तर पहा, उपचार आहे, औषध याच्यावर पेनिसिलिन आहे. पेनिसिलिन हे अँटीबायोटिक दिले जाते. नंतर लस, ह्या आजारावर लस उपलब्ध नाही. निमोनियासाठी लसच नाही. मुख्यतः निमोनिया हा जो आजार आहे तो जीवाणूजन्य आजार आहे. पण निमोनिया हा विषाणूमुळे सुद्धा होतो. जसं की SARS, सार्स हा एक निमोनिया सारखा आजार आहे. तो कशामुळे होतो? तो विषाणूमुळे होतो. आणि परीक्षेला जर प्रश्न आला निमोनिया हा आजार जीवाणूजन्य आहे का विषाणूजन्य आहे, तर त्याचं उत्तर आहे जीवाणूजन्य आहे. निमोनिया कसा आहे? जीवाणूजन्य होणारा आजार आहे. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थांबायच्या अगोदर डबल निमोनिया म्हणजे काय? तर डबल निमोनिया म्हणजे दोन्ही फुफ्फुसांना काय येणं? सूज येणं, त्याला म्हणायचं डबल निमोनिया होणे. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.